नमस्कार मित्रांनो, मी धीरज जिंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आपण रॅपिडोचं ओपन केलंय. रॅपिडोमध्ये आज मस्त राईड भेटला आणि आपल्याला एक इन्सेंटिव्ह पण भेटलेला आहे. तर ब्लॉगमध्ये बघा की इन्सेंटिव्ह किती होता आणि आपण कशा प्रकारे तो घेतला. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 5:14, 5:15 झालेत आणि आपण चाललोय CNG फिल करायला. काल येताना CNG फिल नव्हता केलेला, सो आज चाललोय CNG फिल करायला. तर CNG फिल करू आणि बघूया आज आपली सुरुवात कोण करते. बहुतेक 15-20 मिनिटं जातील CNG फिल करायला. 3 गाड्या आहे CNG. तर रात्री जायचं होतं पण ते राहिलं. तर ठीक आहे, बघूया आज आपली सुरुवात कोण करते. आपली आजची सुरुवात झाली ओलाकडनं. राटणीपासून राईड आहे वाकडेवाडीची. 180 काहीतरी फेर दाखवत आहे. ठीक आहे, पहिली दिवसाची सुरुवात होणं गरजेचं आहे. 1-2 राईड आल्या होत्या पण त्या नाही ऍक्सेप्ट झाल्या. ठीक आहे, ही राईड झाली आहे. तर चाललोय कस्टमरला पिक करायला. राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट की वेळ किती लागला आणि फेर किती भेटला आपल्याला. फर्स्ट राईड झाली आपली राटणी ते वाकडेवाडी बस स्टँड. तिचं 240-41 रुपये बिल झालं. 179 आपल्याला काहीतरी दिली, 178. आणि तिथनं लगेचच आपल्याला वाकडची पडली. 189 आपल्याला फेर दाखवलं होतं. 188 रुपये आपल्याला दिलेत. कस्टमरचं बिल झालं 216 रुपये. 188 आपल्याला दिले. असं टोटल आपलं अर्निंग झालंय 367. आणि दोन्ही राईड फक्त ओलाकडनं झालेले आहेत. आता एक आली होती विमाननगरची, रॅपिडोकडनं पण एक्सेप्ट करायची आधीच कॅन्सल झाली. कॅन्सल म्हणजे दुसरी कोणतरी घेतली. तर इथं थोडासा वेट करूया, नाहीतर मग आपलं सिग्नलच्या अलीकडनं फिरून परत आपलं पिंपळे सौदागर वगैरे त्या साईडला बघू, किंवा इथनं पण राईड पडतात. थोडंसं वेट करू. तर आलोय आपण कस्टमरच्या ड्रॉप लोकेशनला. इथं आपण 1-2 वेळेस आलेलो आहे आधी. एक्झाम सेंटर आहे कसलं तरी. तर आज कसली एक्झाम होती काय माहिती. तर कस्टमरला केले ड्रॉप. 298 रुपये बिल झाले. 290 झालं पण थोडंसं एक 10 मीटर अलीकडे सोडला असेल म्हणून कमी झाले. 298 आपल्याला भेटलेत रॅपिडोकडनं. तर 300 समजा पकडा ते, आणि 365. तर 665 आपलं अर्निंग झालंय. गाडी चालली 57. टाइम झालाय 7:34. तर इथनं आता ओला आणि उबेर चालू करतो आणि बघूया इथनं आपल्याला कोण नेते आता बाहेर. वानवडीपासून आपल्याला राईड भेटली होती भोसरीची, भोसरी MIDC. तर म्हणलं आता भोसरीला जायचं का नाही जायचं, थोडासा डाऊट वाटला, पण म्हणलं चला राईड आली आहे तर कॅन्सल कशाला करायची. तर एक्सेप्ट केली आणि आपण आलोय कस्टमरला सोडले भोसरी MIDC मध्ये. तर आता इथनं 3 गाड्या CNG संपलाय. तर माझा असा विचार आहे का आता इथनं नाश्ता करावा. आपल्या एकतर घरी जावं, फ्रेश पण होता येईल, नाश्ता करू पटकनी आणि गॅस भरून घेऊ. म्हणजे मग आपल्याला थोडंसं दुपारी उशिरा पण घरी आलो तरी हरकत नाही, कारण आलोय इकडं तर मग कशाला उलट फिरायचं, परत लवकर यायचं घरी. तर आपलं 667 आणि हे 331, 231, 6 आणि 3 9, समजा 7 आणि 8, 900 रुपये अर्निंग आपले झाले. गाडी चालली 86 किलोमीटर. टाइम झालाय 8:41. तर बघूया आता इथं काय कुठं जातोय, करतो अपडेट. घराच्या साईडला आलो होतो, सो आपण गॅस भरला आणि नाश्ता केला. जवळपास अर्धा-पाऊण तास आपला गेला इथं. तर ठीक आहे, घरचा पण नाश्ता झाला आणि फ्रेश पण झालो. 3 किलोमीटर होतं घरापासून. आलोय घराजवळ, तर म्हणलं कशाला परत बाहेर पैसे घालवायचे, तर आपलं घरचं. आणि इथनं आता 9:37 झालेत. गाडी 91 किलोमीटर चालली. 910 का 912 काहीतरी आपला अर्निंग झाले. सद्गुरुनगर धावडे वस्तीपासून आपल्याला राईड पडली आहे. बराच राईड आहे तिथनं, पण ही जरा मोठी दिसली. रॅपिडोकडनं 390 काहीतरी फेर दाखवलाय. 25 किलोमीटर असेल माझ्या हिशोबाने, 25-30. तर ओतेवाडी दाखवले. आपण कधी गेलो नाही, तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय आणि किती आपल्याला भेटतात त्यामध्ये. तर 1.5-2 किलोमीटरचा पिकअप आहे. तर बघू, 6 मिनिटं दाखवत होतं पोहोचायला, 5 मिनिटं. हे भोसरीतलं लेबर मार्केट. सकाळ सकाळी इथं सगळे लेबर लोक एकत्र होतात अंकुशराव नाट्यगृहाच्या पुढं. तर ठीक आहे, करूया कस्टमरला पिकअप आणि बघूया राईडला किती वेळ लागतोय आणि कोणत्या रूटने आपल्याला नेते. CNG वगैरे तर फिल केलेलं आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही, वेळ लागला तरी. आणि नवीन एरियामध्ये गेलो तरी हरकत नाही. टाकी फुल आहे आपली CNG ची.
तर बघूया किती वेळ लागतो आणि किती फेर भेटते, करतो अपडेट. आपण आलोय औतेवाडी. कधी आलो नाही, फर्स्ट टाइमच आलोय. खेडेगाव टाईप वाटते, पण आहे का म्हणजे असं एवढं पण नाही, भुसरी सारखं, पण गर्दी नाही जास्त. तर इथं काहीतरी हॉस्पिटल आहे, देसाई हॉस्पिटल, HB देसाई आय हॉस्पिटल. इथं कस्टमरला सोडले, 408 रुपये कस्टमरचं बिल झाले. तर आपलं टोटल अर्निंग झाले 1312 रुपये. आणि गाडी चालली 120 किलोमीटर. वेळ झालाय 11:06. तर आता इथनं उबेर वगैरे चालू करतो. जर इथनं मला रॅपिडोची राईड पडली तर माझं ते डेलीचं टार्गेट इन्सेंटिव्ह आहे ते होऊन जाईल. पण आता माहिती नाही आपल्याला इकडचा एरिया कधी, तर आपण उबेर चालू करू इथनं. आपल्याला राईड पडली इथनं एक छोटीशी 7-8 किलोमीटरची. ती स्वारगेटची होती, NIBM रोडची. तर ती केली, 184 रुपये भेटलेत. आणि इथनं थोडा वेळ वेट केल्यानंतर आता आपल्याला वाघोलीची भेटली आहे डायरेक्ट, वाघोली. तर चाललोय कस्टमरला पिक करायला. तर 200-250 काहीतरी 300 काहीतरी दाखवलं होतं वाटतं, नक्की पाहिलं नाही, पटकन ॲक्सेप्ट केली. तर बघूया ही राईड करायला कंप्लीट किती वाटते. टाइम झालाय 11:47. गाडी झाली 132 आणि आपलं 1500 अर्निंग झालेलं आहे. बघूया आता ही राईड करायला किती वेळ लागते. स्वारगेट पासून आपण जी राईड आणली होती तिथनं आपल्याला पुढची राईड पडली होती वाघोलीची, रॅपिडोकडनं. तर आपण आलोय वाघोलीला. कस्टमरचं बिल झाले 321 रुपये. आणि आपल्याला 150 रुपये इन्सेंटिव्ह भेटलाय रॅपिडोकडनं 40 किलोमीटर पूर्ण केल्याचं. 40 पेक्षा जास्त झाले, पण 40 किलोमीटर झाले त्यांच्या हिशोबाने. सकाळी 12 वाजेपर्यंत 8 ते 12च्या मध्ये जर तुम्ही 40 किलोमीटर केलं तर 150 रुपये ते एक्स्ट्रा देतात. ते आपल्याला भेटलेतच. तर आपलं रॅपिडोचं अर्निंग झाले 1321 रुपये. 231 रुपये उबेर, 367 रुपये ओला. तर टोटल जर केली तर 1969 काहीतरी असे होतात. तर 1950 आपलं अर्निंग झाले. टाइम झालाय 12:54. गाडी चालली 150 किलोमीटर, 152. तर आता इथनं उबेर आणि ओला चालू करतो आणि बघूया इथनं आपल्याला बाहेर कोण नेते. आपल्याला एअरपोर्ट वगैरे आतली इकडची राईड भेटायला पाहिजे, तर म्हणजे मग आपल्याला घरच्या साईडला जाता येईल. आता मी गो टू ऑन करतो सगळं. एक तर हायवेला जातो, नाही तर इथनं आतमधनं वाघोली इथनं डायरेक्ट रस्ता आहे, तिकडनं जर राईड पडली तर बघूया कोण कोण आपल्याला घरी नेते, करतो अपडेट. वाघोलीवरनं आपल्याला राईड पडली होती उबेरकडनं. लगेचच उबेर ओपन केल्या 5 राईड आल्या एकदमच. तर आपली DY पाटील कॉलेज पिंपरी इथली आपण एक्सेप्ट केली. आणि कस्टमरचं बिल झालं 292. आपल्याला किती दिलेत काय माहिती, बघतो. तर 2200 आपलं 2260 वगैरे असं काहीतरी आपलं अर्निंग झाला असावं, बघतो किती होते. आणि आता टाइम झालाय 2 वाजलेत. गाडी चालली 177 किलोमीटर. तर इथनं मी आता घरी निघल, कारण भूक पण लागली आता. तर ठीक आहे, आजच्या दिवसाकरता आपण इथं स्टॉप करूया. आपण ते नाश्ता केल्यामुळं आपण थोडं काम जास्त केलं आणि रॅपिडोच्या राईड आपल्याला चांगल्या पडल्या आज जवळ. आणि त्याच्यामुळे 150 रुपये आपल्याला इन्सेंटिव्ह भेटलाय रॅपिडोचा. तर 1270 का असं 1230 काहीतरी आपलं काम झालं आणि 150 रुपये इन्सेंटिव्ह. आणि बाकीचं मग आपलं ओला आणि उबेर सगळं मिळून. त्यासाठी सगळे ॲप पाहिजे आपल्याकडे. 2-3 ॲप असले का आपल्याला जिथं व्यवस्थित रेट भेटेल किंवा जिथं काय ऑफर असेल. आता नेहमी मी उबेरमध्ये जास्त काम करतो, आज फक्त 2च राईड केलेले आहेत. उबेरला राईड भरपूर होत्या, पण मग टायमिंग मध्ये मी रॅपिडोच्या ऑफर मध्ये त्या इन्सेंटिव्ह मध्ये आलो होतो. तर मग मी तेच फक्त ॲप ओपन ठेवलं, 5 मिनिटं फक्त वेट केला आणि मला राईड पडल्या. आणि चांगल्या राईड पडल्या, 200, 300 रुपयाच्या राईड पडलेल्या आहेत. तर राईड आपण कंप्लीट केल्यात. आणि ठीक आहे, असे दिवस गेल्यावर बरं वाटतं. आपण सकाळी पण व्यवस्थित टायमिंग घेतो, टायमिंग मध्ये निघलो. असे जर रुटीन आपलं राहिले तर आपल्याला नंतर घरी जाऊन आराम करून पुढचा दिवस पण आराम पण होतो आणि घरातली कामं पण बाकीची सगळी होतात. तर एक रुटीन ठेवा, कधी पण काम करताना रुटीन ठेवलं की आपलं काम व्यवस्थित होतं. आता मी 3 महिने झाले, त्याच्यातले समजा हा महिना किंवा असं एक 8-15 दिवस महिना झाला व्यवस्थित रुटीननी काम करतो. एखाद दिवस येतो आळस, पण ठीक आहे. पण मॅक्झिमम टायमिंग मी प्रयत्न करतो की रुटीन आपलं सकाळचं लवकर निघायचं,
वेळेत आपलं जायचं, वेळेत यायचं, आराम पण होतो, घरचं शॉप आहे आमच्या तिथं पण बसता येतं, वडिलांना आराम होतो. नंतर सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी मी थोडंसं लवकर उठतो. झोप येते मला थोडीशी, पण मग नंतर काय हरकत नाही. आठवड्यातनं 1 दिवस आपण ऑफ पण घेतोय आराम करण्यासाठी. तर ठीक आहे, आता इथनं आपण घरी निघूया. आजचं आपलं काम इथं स्टॉप होते. 2200 रुपये जवळपास पकडून चला, 2250 वगैरे आपलं काम झालेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद.